धन्यवाद यश पाटील. तसेच मी या ठिकाणी विनंती करतो, आज बोर्ली पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आज या ठिकाणी आपण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला आहात, ते असे आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावचं एक धडाडीचं व्यक्तिमत्व, निश्चितच अगदी सर्वांच्याच मनावरती अधिराज्य करणारं, अगदी प्रेमानं सर्वांना जवळ करणारं आदरणीय आमचे नंदुशेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं, ही विनंती आहे. धन्यवाद. आई चिजबादेवीला नतमस्तक होतोय आणि आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी जो करत आलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी आपणास या होऊ घातलेल्या इलेक्शनसाठी आपणास सर्वांना या ठिकाणी जमवलं आहे. आणि माझे मोठे भाऊ की राजकारणात मी त्यांना खूप मानतो, आमचे मोहम्मद भाई मेहमान माझे मोठे बंधू. इलेक्शन असल्यामुळे मी इतका काय पॉवरफुल वक्ता नाही आहे. इलेक्शन आहेत, एखाद्याचं नाव जर चुकून इथे घेतलं नाही तर थोडे रागात जातील. तर मी थोडंसं या ठिकाणी असलेला हा जो व्यासपीठ आहे आणि माझ्यावर प्रेम देऊन आलेले आज भरटकोल, त्यानंतर शेकाडी, दिव्यागर, कारले, त्यानंतर बोर्ली पंचतन, वांजळे, कापोली, त्याच्यानंतर कापोलीनंतर शिस्तेगाव आणि कोंडे पंचतन, सर्व सरपंच या ठिकाणी आलेले आहेत. बोर्ली पंचतनचे सगळे सरपंच, उपसरपंच हे सर्वजण या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी आले. त्याबद्दल आलेले सर्व व्यापारी वर्ग, अध्यक्ष, त्यानंतर आलेले माझे महिला वर्ग, माझे बंधू आणि भगिनी आणि माझे सर्व असलेले हितचिंतक, मी खरोखर आपले शतशः ऋणी आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी, मी आज या ठिकाणी महत्त्वाचं एकच सांगू इच्छितोय की ही जी मीटिंग होती ही पहिल्यापासून माझ्या मुलांनी ठरवली होती. मला माहिती नव्हतं की आज तटकरे साहेब येणार आहेत, मोहम्मद भाई, आणि त्यासाठी मी माझ्या पत्रकार बंधू भगिनी त्यावेळेला बोललो की बाबा मी अशी मीटिंग करतोय. माझ्याबरोबर शेलारजी होते, त्यांनाही म्हटलं की बाबा अशी मीटिंग संध्याकाळी आपण 6 वाजता करूया. असलेले माझे सर्व मित्रमंडळी यांना खरोखर या ठिकाणी मी बोलवून काही थोडेसे माझे पण काही माहिती आहे किंवा काय अशा बाबतीमध्ये मला ते उभं राहायचं आहे. त्यासाठी मी मोहम्मदभाई, मी उमेदवार आहे म्हणून यासाठी मी आपण या ठिकाणी मीटिंग केलेली नाही आहे. मी आपणास सर्व सांगू इच्छितोय की जे मी कार्य करतोय आज सांगण्यासाठी मला आनंद होतोय की पनवेलमधला झुंझुन हॉस्पिटल आहे आणि त्यांनी पण त्यांची चॅरिटेबल ट्रस्ट केली आहे मोहम्मदभाई. आज चॅरिटेबल ट्रस्ट तशी मी या ठिकाणी मीही केलेली आहे. माझे चॅरिटेबल ट्रस्टचं नाव आहे श्रीकृष्ण जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट. मोहम्मदभाई, मी आता माझा वय 55-56 झाला. मी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्याचा ध्येय घेतलेला आहे. कारण समाजकारणामध्ये जी मजा आहे ती राजकारणात नाही. कारण राजकारणात माझा मुलगा पाहिलात कसे बोल आहेत, हे बोल डॅशिंगचे बोल आहेत. ह्याच्यापेक्षा मी फार कडक होतो. माझे मित्रमंडळी आहेत, त्यांना माहिती आहे की किती होतं. परंतु माणसाचा वय जेव्हा वाढत जातो ना
त्याप्रमाणे माणूस हळूहळू हळूहळू त्यातला मी आहे. मोहम्मदभाईंनी मला बघितलेलं आहे 99ला मी विरोधक होतो त्यांचे. त्यावेळेला मी राजकारणामध्ये खरोखर त्यावेळेला निवडून आलो होतो, स्पीडला होतो. पण मी शेका पक्षात असल्यामुळे मी स्पीडला नाही गेलो. पण मी शिवसेनेत असतो तर सुकुमारपेक्षा फास्ट असतो. कारण त्यावेळेला सूर्यकांत धनावडे, सुकुमार हे लोक बोलवत होते मोहम्मदभाई, पण मी मोहम्मदभाईच्या प्रेमामध्ये येऊन त्या पक्षात विलीन झालो. आणि मला त्यावेळेलाही मला तिकीट दिलेलं नाही. त्यावेळेला झेडपी हा त्यावेळेला होता. झेडपीमध्ये त्यावेळेला मला अनुभव होता की मला सीट भेटेल. आणि शेवटच्या 2 दिवसांनी माझी पत्ता गुल झाला. हरकत नाही. आज मला त्यावेळेला नाही भेटलं म्हणून माझं घर झालं चांगल्यापैकी. नाही तर त्यावेळेला 2012मध्ये आज अशी परिस्थिती होती की श्याम भोकरे यांना साहेबांनी तिकीट दिला आणि बाकीचं सर्व त्यांनी त्याचं केले. पण त्यांना बिचाऱ्यांनी काय त्याला पण काही शब्द दिले तर रागाने तो निघून गेला. त्यावेळेला साहेब बोलले, अरे माझी मोठी चूक झाली, तुला दिला असता तर ही परिस्थिती आली नसती. नंतर लेडीज पडली. झेडपी, मला झेडपीचीच अपेक्षा होती. परंतु माझ्या मुलांनी जास्त हट्ट लावला म्हणून मी पंचायत समितीला उभा राहतोय. माझी इच्छा नव्हती, कारण झेडपी ही महत्त्वाचं आहे. कारण आपण त्या झेडपीमधनं चांगल्यापैकी जे काय म्हणजे आजचे जे काही निधी असते ते आपण इथे आणू शकतो. तर मी त्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. पण माझ्या नशिबी त्या ठिकाणी महिला आदिवासी पडली. हरकत नाही, आपण कार्य करत राहू आणि करणारच आहोत. आज माझे सर्व गुरुजी, धनावडे गुरुजी, मोहम्मदभाई, त्यानंतर धुमाळ सर, त्यानंतर आज दिनेशजी आहेत, ह्या सर्वांनी माझं आज ह्या ठिकाणी गुणगान गायलं. खरं आहे, मी या मधीच थोडासा साईडला गेलो. कारण माझा एकच ध्येय आहे की लोकांच्या जीवनात येऊन लोकांना मदत करणे. आणि ही चॅरिटेबल ट्रस्ट ह्याच्यामध्ये माझ्या मुलांनी जी युनिव्हर्सिटी एक्सेस यामध्ये त्यांनी बिझनेस चालू केला आहे. हा बिझनेस अमेरिकनमध्ये आहे. भरतभाई, हे बिझनेस अमेरिकनमध्ये आहे आणि तो इथून आज 20 मुलांना रोजगार दिलेला आहे. इथले पण आहेत मुलं आणि ती मुलं आज एवढी मेहनत करून चालवतात. इथं आज परवा आला, मला होतं नाही बाबा आपण कुठल्या परिस्थितीत मी आहे तोपर्यंत मीटिंग करू आणि मी जाणार आहे, तर आपण मीटिंग करू आणि मग मी नंतर 4 दिवसांनी येईन. म्हणून ही आज मीटिंग केलेली आहे. आणि त्या अमेरिकनच्या ह्याच्यावर त्याचा जो SR फंड आहे, CSR फंड आहे, तो माझ्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये येणार आहे. आणि ते चॅरिटेबल ट्रस्टचे पैसे जे येणारे आहेत ते मला गोरगरिबांना वाटण्यासाठी आहेत. काही ना वाटतंय की हा काहीतरीच करतोय. अरे ते मला माझा भाग्यात आहे. आज तुम्हाला सांगतो की मोहम्मदभाई, मी आज इथे बसून मला अभिमान आहे की रोज आठवड्यातून मी 4 ते 5 लोकांना रोज मदत करत असतो. कारण डोळ्याचं ऑपरेशन बोलला तर सोमवार ते शुक्रवार झुंझुनवाल्याचे इथे, मग तो पेणमध्ये असो, मुंबईमध्ये असो, श्रीमंत असला तरी त्या माणसाचा मी डोळ्याचं ऑपरेशन करून देतो. फक्त आधार कार्ड पाहिजे आणि एक रेशन कार्ड झेरॉक्स एवढा दिला की आपण तिथे ऑपरेशन फुकट करतो. आज अशी परिस्थिती आहे. लोक किती म्हणजे आज दुःख वाटतो की मुलगा किती श्रीमंत असला तरी आई वडील एकदा म्हातारे झाले तर त्यांच्यासाठी खर्च करत नाही. हा मी माझ्या डोळ्याने बघतोय. नाही रे, परिस्थिती नाजूक आहे, मी आता रिटायर झालोय, आईला दिसत नाही, तरी मी एकही शब्द नाही बोलत. तो इंजिनियर असतो पण आईसाठी खर्च करायला किंवा वडिलांसाठी नाही आहे. मी मला घाबरू नकोस, आपण करून देऊ. आणि मी करतोय. असे दर महिन्याला मला मोहम्मदभाईंच्या आशीर्वादाने शाळेमध्ये एक मला वर्ग बिचारे देतात आणि मी तिथे
दर महिन्याला तिथे ऑपरेशन करतो. मोहम्मदभाई माहितीसाठी सांगतो, एक माणूस विरोध करत होता, अरे त्या हॉस्पिटलमध्ये घ्यायचं तर हा का तिकडं जातो. परिस्थिती अशी आहे हॉस्पिटलला भरतभाई की त्या हॉस्पिटलमध्ये हे जे माझे येतात ना डोळ्याचे ऑपरेशन करणार, ते बागबंडल्यापासून दिघीपर्यंत आणि मस्याचे असे सर्व 100-125 लोक असतात. आणि तिथे हॉस्पिटलला गेल्यावर एवढी गर्दी होते की त्या डॉक्टरना खूप त्रास होतो. ते म्हणतात हे तुम्ही दुसरीकडे घेऊन जा. त्याच्यामध्ये म्हणून मी ते शाळेमध्ये घेतो. एखादीला डायबिटीज प्रेशर असेल, प्रेशर जास्त वाढला असेल तर तिथं डॉक्टर असतो. तो डॉक्टर बिचारा मेहनत घेतो आणि त्या बाईला प्रेशरची गोळी किंवा डायबिटीजचं त्यावेळेला कमी करून देतो. आणि मग त्यांना दुपारी 2 वाजता गाडी करून त्यांना आपण पनवेलला पाठवतो. त्यावेळेला काय होतं, एखाद्या बागमंडल्याचे लोक असतील तर त्यांना जेवायला जायला भेटत नाही, कारण 10 वाजल्यापासून येतात. तरी त्यांनी बाहेरचे व्यक्ती असतील त्यांना आपण डब्याची पण व्यवस्था करतो आणि त्या डॉक्टरांची पण व्यवस्था करतो. हे आपल्याला पुण्याची बाब आहे. हा माझा या ठिकाणी हा जो मी जे काही करतोय ते का ऐकवलं की ज्यांना ज्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर दुसरा पण सांगतो की आता MGM मध्ये माझी हे करता करताना ह्या लोकांची माझी MGM मध्ये ओळख होत चालली आहे. मी आपणा सर्वांना काय सांगतो की हे प्रत्येकांना हे गरज आहे. MGM मध्ये आता ते जे प्लॅनरवाले आहेत म्हणजे तिथले असलेली माणसं, सुजितभाई आहेत का, कारण ते आपल्याला एवढे माहिती झाले की जास्तीत जास्त फुकट होण्यासाठी मी कार्यक्रम करत असतो. एखाद्याला त्याचं ऑपरेशन असेल तो ऑपरेशन मुद्दाम करत नाही, तिथं पैसे घेण्याचा प्रयत्न जास्त होत असतो. जरी MGM सरकारी असला तर MGM असं आहे की पुन्हा प्रायव्हेट पण आहे. काही जण प्रायव्हेटमध्ये जातात. तर जास्तीत जास्त असं काय कोणाचं असेल आणि कोणी मला सांगितलं तर आता थोडीशी ओळख झाली आहे, एकतर पैसे कमी करून देईन नाही तर फुकट तरी करून देईन, असं आपण त्या ठिकाणी आज हे चाललं आहे. कारण मला हे तुम्ही सर्वजण आलात हे कोणाला तरी असं सांगण्यासाठी मला आज व्यासपीठ भेटला की तुम्हा सर्वांना बोलवलं आहे. आज व्यासपीठ मला त्यामुळे भेटलं आहे. तुम्ही या ठिकाणी घेतलात आणि माझ्यासाठी इथे बसलात. तर माझं ध्येय, मला पंचायत समिती भेटली तर मी लढवीन. उगाचच काही भानगड होण्यासाठी मी माझे प्रयत्न करीन, कारण राजकारण हा महत्त्वाचा नाही आहे. तर मोहम्मदभाई बोलले किंवा मगाशी कोणतरी बोलले इथे की बाबा हे मला वाटतं सुजितभाई बोलले की हे लवकर घेतलं. मला घ्यायचं कारण असं होतं की माझा 2 मुलं आहेत, यश आणि राज. त्यांना खूप आवड आहे राजकारणाची, पण मी खेचण्याचा खूप प्रयत्न करतो. भरतभाई, राजकारणामध्ये राग गेला की वाट लागली. मी खूप काय त्याला सांगत असतो, बाबा हळूहळू चला. मला खूप अनुभव आहे. मला 30 वर्षाचे एवढे वाईट अनुभव आहेत की मी 2002ला 150 मतांनी पडलेलो आहे. त्यावेळेला लालाबाई होते आणि त्यावेळेला मी माझ्या सासऱ्याला सांगत होतो की मला झेडपी द्या, मी श्याम भोकरेला 100% पाडीन. त्यावेळेला ऐकले नाहीत ते. त्यावेळेला नरेश चौलकर मोहम्मदभाई निवडून आले आणि मी 150 मतांनी पडलो. हरकत नाही, पडलो पण ते चांगलं पण झालं. त्यामुळे मी बिझनेसकडे जास्त लक्ष देत गेलो. आज मी देवाच्या कृपेने एकदम टॉप लेवलला आहे. ईश्वराला मी दुसऱ्यांना 10 लोकांना मदत करण्याची ताकद आहे. आजपर्यंत शाळा ही अशी वस्तू आहे मोहम्मदभाईंच्या ह्याच्यामुळे की मी शाळेला जास्तीत जास्त वेळ पण देणार आहे. कारण आज शाळेमध्ये अशी परिस्थिती आहे आपली की आपण सर्वांनी आज त्या शाळेकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. मोहम्मदभाईंचा आज तोच मोठा ध्यास आहे. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्या माणसाने इंग्लिश मीडियमला स्वतःच्या मुलीला 1 लाख रुपये दर महिन्याला देतात ते, आणि ती शाळा चालवतात शिक्षकांना देण्यासाठी. साधी गोष्ट नाही आहे. दानशूर माणूस आहे. त्याची कोणी काय तेवढी किंमत करत नाही. ते काय मुलीकडनं आणलं 1 लाख रुपये. अरे पण द्यायला पाहिजे ना, देण्याची दानत पाहिजे.
आणि ते प्रत्येक टायमाला रडत एकच असतात, अरे आपल्या शाळेसाठी वगैरे, आपल्या शाळेसाठी. म्हणजे ही झाली शाळेची त्यांची असलेली वडिलांपासूनची हे आहे. तर त्यांना 100% आता माझ्या मुलांनी कबूल केलेली आहे की आम्ही तेथे एक बस देऊ. मोहतभाई तो एक बस बोलतोय, तो एक बस बोलतोय. मी आता अतिशयोक्ती नाही करत आहे, तर आमची ट्रस्टमध्ये आहेत ना, कोणी किती काही केलं ना, आमच्या ट्रस्टमध्ये चांगल्यापैकी पैसे येणार आहेत. आणि मला लोकांना मदत करायची आहे, कारण मी नाव ठेवताना श्रीकृष्ण ठेवलं आहे. त्याचं कारण असं आहे, त्या श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये गणपतीसारखा तसा कृष्ण आहे, पैसे कधी कमी पडत नाही असं मला वाटतंय. आणि त्यामुळे मी तो चॅरिटी ट्रस्ट मरेपर्यंत चालवणार आहे. राजकारण हा माझा छंद थोडासाच आहे. मुलं माझी इंटरेस्टेड राजकारणातच झालेली आहेत आणि त्यांनी मला स्वतःहून ढकललं की बाबा पंचायत समितीला, नाही तर तो राहणार होता. मी बोललो नको राहू, तू राहिलास तर गडबड होईल, कारण आत्ताचे डायलॉग हे त्याचे सवंगडी आहेत. तो क्रिकेटचा बादशाह आहे, त्याला विरोध करणार. कारण काय आहेत, हे तरुण वर्ग आहेत. अफजलभाई आहेत आमचे, हां हे अफजलभाई त्यांचे खास आहेत. त्याच्यामुळे कसं चाललंय माहिती आहे, मोहम्मदभाई त्याचे हे ओढतोय, मी त्याचं हे करतो. बाबा नको, क्रिकेट त्यांनी बिचाऱ्यांनी 50% कमी केलेलं आहे, 100% कमी केलं आहे. नशीब माझा की कारण आजपर्यंत माझ्या घरी आलात तर कितीतरी त्याचे म्हणजे आज बक्षिसं आहेत. तर पत्रकार साहेब, आज होतं ते चांगल्यासाठी होतं. मला मी माझं लांबवलेलं भाषण, मला वाटतं मी जास्त बोललो असं वाटतंय, परंतु ॲम्ब्युलन्स आणायची ती मोहम्मदभाई, मी एप्रिल महिन्यात ॲम्ब्युलन्स तर 100% आणीन. कारण तिथे राजकारण हा बाजूला राहिला, पण मी माझ्याकडे येणाऱ्या माणसाला कधीच मी परत पाठवत नाही. फुलला फुलाची पाकळी. हे बघा, आम्हाला ह्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गोशाळेचा जो इथे जो आहे, तर मग आमचा प्रकल्प एक पुढचा असेल मोहम्मदभाई, गोशाळा हे आम्ही तयार करणार आहोत. एप्रिल मे महिन्यापासून. कारण गंमत अशी आहे, आज गुरांचा कोणी प्रश्न सोडवत नाही आहे, कारण सगळीकडं हा भेसवण्याचा प्रयत्न आहे. आणि आमच्याकडे चॅरिटेबल ट्रस्ट आहे, कोणाच्या कुठून काय आणायची काही गरज नाही आहे. आणि त्याप्रमाणे आमच्या साहेबांची पण अशी चॅरिटेबल 2 ट्रस्ट आहेत. कोणाला ह्यातल्यांना आयडिया असेल तर मला माहिती नाही, चॅरिटेबल ट्रस्टपेक्षा हे ट्रस्टमध्ये बाहेरून पैसा चांगला येतो बरतबाय. तर आपण त्या पद्धतीने काम करण्याचा आम्हाला संधी जेवढी भेटेल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि सर्वांनी या प्रकारे मला प्रेम दिलं आणि सर्वजण या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळे त्याचे क्रिकेट बंधू, त्याच्यानंतर माझ्या असलेले सर्व प्रेमी लोक, बंधू आणि भगिनींनो, आणि आमचे महत्त्वाचे आमचे आमदार साहेब, त्यांना मी आमदार बोलतो कारण ते 3.5 तालुक्याचे अध्यक्ष आहेत, की एवढे तास मला दिल्याबद्दल त्यांचं पहिले मी धन्यवाद मानतो. आणि थोडं तिकीट देणे न देणे त्यांच्याच हातात आहे. हां, त्यांनी फटके मारलेले आहेत, शेवटी काय आहेत ते समजून पण आहेत, पुढं काय होणार ते पण माहिती आहे. तर ते बोलतील तसंच मी चालणार आहे. एवढे बोलून माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नंदूभाई. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कार्यक्रम उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी नंदूभाईंचे चाहते म्हणा, मग अनेक समाजातील अध्यक्ष किंवा इतर गावातील अध्यक्ष, त्याच्यानंतर मंडळाचे अध्यक्ष असतील, मग सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्वच या ठिकाणी आज आले, तर सर्वांचंच अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी
मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी नंदूबाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.